नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज तुम्ही बघू शकता की काल आपण जे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती, जी होती 43,481 म्हणजे 43,500, त्याच्या वरच आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं. गॅपअप ओपनिंग झालं आणि ज्या वेळेला गॅपअप ओपनिंग होतं त्यानंतर जर सेलिंग आलं तर आदल्या दिवशी ज्या एरियामध्ये क्लोजिंग आलेलं असतं तिथे सपोर्ट घेतला जातो. कायम लक्षात ठेवा, गॅपअप ओपन झालं आणि सेलिंग येत असेल तर आदल्या दिवशीचा जो क्लोजिंग एरिया असतो तिथे सपोर्ट घेतला जातो. हे मी वारंवार आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे. त्याचं आज उदाहरण तुम्ही प्रत्यक्ष इथे बघू शकता. तर ओपनिंग नंतर खाली आलं, ह्या एरियामध्ये आल्यानंतर सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा एकदा तेजी आपल्याला बघायला मिळाली. आपण पहिलं जे टार्गेट दिलेलं होतं 43,600 च्या आसपास, तर तिथे 43,475 च्या आसपास, तर तिथपर्यंत आपल्याला पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपण जाताना बघितलेलं होतं. त्यानंतर काय झालं, त्यानंतर आणखीन थोडंसं पुढे गेलं, त्यानंतर पुन्हा सेलिंग आलं. ह्याचं कारण असं आहे की आज निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम बँक निफ्टीवर सुद्धा होत होता. आणि म्हणूनच आपल्याला लक्षात येईल की थोडीशी तेजी, थोडीशी मंदी, पुन्हा थोडी तेजी, पुन्हा मंदी, पुन्हा तेजी, असं करत करत थोडं असं आपल्याला साइडवेज मार्केट आज बघायला मिळालं. तर हे जे साइडवेज मार्केट आज आपल्याला बघायला मिळालं, तर पण ते कालच्या क्लोजिंगच्या वरच बघायला मिळालं. बँक निफ्टीचं आज हे वैशिष्ट्य राहिलं की आज आपण कालच्या क्लोजिंगच्या वरच राहिलो. निफ्टीमध्ये मात्र आपण जेव्हा जाऊ त्यावेळेला चेक करू की निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंग कंटिन्यू झालेलं होतं. म्हणजे आज थोडंसं चित्र विरुद्ध होतं. आतापर्यंत बँक निफ्टी मागे मागे होती आणि निफ्टी आपल्याला थोडीशी जास्त तेजीमध्ये दिसत होती. आज उलटं झालेलं आपल्याला दिसतंय. ह्याचं कारण निफ्टी जी आहे ह्या वरच्या हायच्या आसपास किंवा ह्याच्या वर सुद्धा जाण्याचा प्रयत्न निफ्टीमध्ये होत होता. बँक निफ्टीला अजून ते डिस्टन्स कव्हर करायचं आहे. जर ह्या दोन इंडेक्सला एकमेकांच्या सिंकमध्ये चालायचं असेल तर निफ्टीला आपल्याला थोडंसं साईडला ठेवून बँक निफ्टीला वर जावं लागेल आणि मग दोन्ही मिळून वर जाऊ शकतील, किंवा खाली येणार असेल तर मग उलटं व्हावं लागेल. तर हे होण्याची आता आपल्याला हळूहळू वेळ येते. या एक्सपायरी पर्यंत असं होईल असं आपल्याला आता वाटायला लागलेलं आहे. तर हे झालं आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. त्यासाठी मी काय करतोय, ह्या सर्व लेवल्स काढून टाकतोय आणि बँक निफ्टीचा उद्यासाठीचं विश्लेषण करायला आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी डेली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीला घेऊन येतोय. बऱ्याच दिवसानंतर थोडंसं हे का असेना पण आपल्याला आज ग्रीन कॅन्डल बघायला मिळाली. तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 8 ट्रेडिंग डेज नंतर आपल्याला इथे ग्रीन कॅन्डल बघायला मिळते डेली टाइम फ्रेम मध्ये. मार्केटमध्ये मी सांगितलं तसं की तेजी पण झाली, मंदी पण झाली, परत तेजी पण झाली, परत मंदी झाली आणि आज अखेर ह्या 8 दिवसानंतर एक ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. आता ह्या ग्रीन कॅन्डलचा अर्थ आपण लावूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतंय की ही एक इनसाइड बार आहे. इनसाइड बार कॅन्डल जेव्हा असते त्यावेळेला त्याचा ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. जर वरच्या दिशेनं मुवमेंट आली तर वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकेल. जर खालच्या दिशेनं मुवमेंट आली, ब्रेकआउट आलं, तर खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकेल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की साधारण ह्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट आहे, जो आपण काल ब्रेक केलेला आज पुन्हा आपण वर त्या दिशेनं
गेलेले आहोत. तर हे बघताना आपल्याला म्हणजे 43,500च्या आसपास आपल्याला सपोर्ट आहे आणि त्याच्या खाली काल गेलं होतं, आज मात्र आपण वर येतोय. अर्थात ह्याच्यामध्ये ही ज्या प्रकारची कॅन्डल बनली आहे ही थोडीशी शूटिंग स्टार कॅन्डल टाईपच कॅन्डल आहे. त्यामुळे त्या अर्थानं बघायला गेलं तरी दिसताना जरी ग्रीन असली तरी ती तेवढीशी पॉझिटिव्ह आपण समजणार नाहीये. पण ठीक आहे, आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की इनसाइड कॅन्डल बनलेली आहे, सपोर्ट पुन्हा रिगेन केलेला आहे. त्यामुळे उद्या आपल्याला कदाचित थोडी जास्त शक्यता आहे इतर दिवसांपेक्षा की मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये तेजी होईल. तर आपल्याला आता लक्षात आलेलं आहे की आजचा हाय आणि लो याला उद्या फार महत्व असणार आहे. तर आता आपण लगेच जाऊया 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आणि उद्यासाठीचं आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे चार्ट ओपन केलेला आहे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. आता आपण काय करू, आजचा जो डे हाय होता त्याला आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल हे करू आणि साधारणपणे आजचा डे लो बघूया आपण 496च्या आसपास आहे. ठीक आहे, आपण इथेच काय करू, आजचा साधारणपणे आपल्याला असं लक्षात येईल की जो लो होता तो लो आपण इथे पकडलेला आहे. लो खरं बघायला गेलं तर खाली होता, पण आपण सर्वसाधारणपणे ही लेवल पकडूया कारण ह्याच्या खाली जास्त ट्रेडिंग झालेलंच नाहीये. त्यामुळे आपण ही लेवल घेऊया. तर खालच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 43,496 म्हणजे 43,500 ची लेवल खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ती आपल्याला दिसते 43,650 ची. तर त्याच्यामुळे आपण इथे या दोन्ही लेवल्स लक्षात आपल्याला आलेले आहेत, 43,500 आणि 43,650. तर आपण आता त्यानुसार वरची टार्गेट आणि खालची टार्गेट काढायला सुरुवात करूया. आता वरच्या दिशेनं आहे असं आपण अज्युम करूया आणि 43,650च्या वर जात असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 43,750च्या आसपास आपल्याला काय करावं लागेल, पहिलं टार्गेट ठेवावं लागेल. 43,750च्या ठिकाणी आपण पहिलं टार्गेट त्याच्या जवळपास मार्क केलेलं आहे. त्यानंतर 43,850च्या जवळपास आपल्याला काय करायला लागेल, दुसरं टार्गेट ठेवायला लागेल. तर 43,850ला आपण दुसरं टार्गेट आणि 43,950ला आपल्याला तिसरं टार्गेट ठेवायला लागणार आहे. तर तिथे मी तिसरं टार्गेट 43,950च्या जवळ मार्क करतोय. आता आपण खाली येत असताना आणि इथे वर तुमच्या लक्षात येईल की 43,950 44,000 हा रेजिस्टन्स असणार आहे. त्यामुळे त्याच्या आतच आपल्याला जर तेजी होणार असेल तर विचार करण्याची गरज आहे. खाली जात असताना 43,500 आपल्याला माहिती आहे त्याचं महत्व काय आहे. काल आपल्याला थोडंसं खाली गेलं होतं पण डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपण वर आलोय. तर ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की इथून आपल्याला तेजी सुरुवात झाली आहे, इथपर्यंत तेजी आली आहे. थोडंसं प्रॉफिट बुकिंग आज येणं स्वाभाविक होतं आणि आता आपल्याला दिशा ठरू शकते. तुम्ही इथे काय करू शकता, इथून इथपर्यंत फिब रिट्रेसमेंट लेवल लावून सुद्धा टार्गेट्स काढू शकता. मी मुद्दाम आता ते दाखवत नाहीये. आपण आता काय करूया, खालच्या बाजूची टार्गेट घेऊया. तर 43,400च्या आसपास आपल्याला काय करायला लागेल, खालच्या बाजूचं पहिलं टार्गेट. त्यानंतर 43,300च्या आसपास आपल्याला खालच्या बाजूचं दुसरं टार्गेट आणि 43,200च्या आसपास आपल्याला तिसरं टार्गेट ठेवायला लागेल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व टार्गेट इथे काढता येत आहेत. तर कशी काढायची हे मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर इथे मी निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय. निफ्टी 50चा चार्ट ओपन झालेला आहे. इम्पॉर्टंट लेवल्स आणि टार्गेट लेवल्स मी ऑलरेडी तिथे काढलेले आहेत. तर त्या मी आता तुम्हाला थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूची जी काढली आहे ती मी ही लेवल घेतली आहे. ही कोणती आहे, 19,830 ची आहे. आपण 19,825 ची लेवल आहे असं समजतोय. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे घेतलेली आहे. ही कोणती आहे, 19,786 ची आहे. आपण 19,775 ची असं समजणार आहे. त्यामुळे जर उद्या फ्लॅट ओपन झालं, मधोमध ओपन झालं आणि जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर 19,825च्या वर टिकलं तर 19,875, 19,925 आणि 19,975 हे आपल्याला वरच्या बाजूची 3 टार्गेट बघायला मिळू शकतात. अर्थात तुम्हाला लक्षात आलंच असेल की 20,000च्या आसपास रेजिस्टन्स असल्यामुळे त्याच्या थोडंसं खालीपर्यंतच आपलं फायनल टार्गेट
इथे येतंय आणि ते वर जात असताना अगदी परफेक्ट आहे. जर फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या बाजूला ब्रेकडाऊन झालं आणि 19,775 च्या खाली टिकत असेल, तर मग 19,725, 19,675 आणि 19,625 अशी 3 टार्गेट निफ्टीमध्ये खालच्या बाजूला आपल्याला बघायला मिळू शकतात. तर आता साइडवेज झालेलं असल्यामुळे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मूव्हमेंट होण्याची उद्या नक्कीच शक्यता आहे. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्याचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल आता तुम्हाला दाखवतोय. सगळ्यात पहिल्यांदा मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. तर फिन निफ्टीचा चार्ट तुम्हाला आता इथे दिसतोय. याचं तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट ओपन करूया. तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. तर तुम्हाला ते थोडंसं झूम लेवल पुन्हा ऍडजस्ट करायला लागेल आपल्याला आणि तुम्हाला हे सुद्धा इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हा झाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवलचा चार्ट. तुम्ही ह्याची स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. कालपर्यंत आपण काय करत होतो, 3 दिवस सलग आपण काही स्टॉक काढलेले होते आणि त्याचंच अनालिसिस करत होतो. आजपासून आपण काही नवीन स्टॉक आणि नवीन आपण त्याच्यामधली एखादी ट्रिक समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तर टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये सेट करायची आहे. डेली टाइम फ्रेम मध्ये सेट केल्यानंतर आता आपण जे तुमच्यासाठी स्टॉक काढलेत ते मी एकत्र करतो आणि ते दाखवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी जो घेतलाय तो आहे हिंदुस्तान पेट्रोलियम. हिंदुस्तान पेट्रोलियमचा जो स्टॉक आहे, या स्टॉकमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून तेजी होत होती. तुम्ही इथे बघू शकता की ती तेजी आपल्याला इथपासून इथपर्यंत बघायला मिळाली. नॅचरली एवढी तेजी झाल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येणं आवश्यक होतं. त्या पद्धतीनं आता प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे आणि आता पुन्हा आपण एन शेप बनवायला लागलेलो आहोत. तुम्ही जर हा एवढा एरिया कन्सिडर केलात तर ही जी हाय लेवल होती म्हणजे 335 रुपयाच्या आसपास, तर 335 रुपयाचा हाय जर येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला तर आपल्याला एन पॅटर्नचा ब्रेकआउट मिळू शकतो. तर त्यामुळे हा स्टॉक आपण इथे कन्सिडर केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 2 शक्यता आहेत. काय शक्यता आहे की इथे आपल्याला ब्रेकआउट येईल आणि खूप चांगलं आपल्याला याच्यामध्ये ट्रेड बघायला मिळेल. 350 पर्यंत हा स्टॉक मग आपल्याला वर जाताना बघायला मिळेल. दुसरी शक्यता काय आहे की हा ब्रेकआउट जो आहे हा थोडासा फेल होईल. म्हणजे इथे काय होऊ शकतं, तर इथे तुम्हाला असं होऊ शकतं की इथनं थोडासा वर गेल्यासारखं करेल आणि थोडं आपल्याला सेलिंग पण पुन्हा कंटिन्यू होईल आणि मग पुन्हा आपल्याला वर जाताना सुद्धा बघायला मिळू शकतो. मग अशा केसमध्ये काय होईल, आपल्याकडे एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला मग काय होईल, ब्रेकआउट मग मिळू शकतं. त्यामुळे आता इथे थोडंसं सावध राहायचंय. नक्की कशा पद्धतीनं हा ब्रेकआउट येतोय, आपण ब्रेकआउटवरच मागचे अनेक दिवस फोकस करतोय, तर आपल्याला ह्या 2-3 गोष्टी आता लक्षात आल्या असतील. डायरेक्टली ह्याच्या वर गेलं म्हणजे लगेचच ब्रेकआउट येईल आणि आपण खूप मोठं टार्गेट मिळेल असं नाही. स्टॉकमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला काय होतं की एन शेप बनता बनता तो मग डब्ल्यू शेप बनतो. कधी कधी हा एम शेप सुद्धा बनू शकतो. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. एम शेप कसा बनेल, तर आपल्याला लक्षात येईल इथपर्यंत तेजी झाली आहे, इथपर्यंत वर आलो, पुन्हा इथपर्यंत गेलोय आणि समजा हा हाय आहे, ह्या हायला टच केलंच नाही, उद्या पुन्हा सेलिंग आलं, असं खाली यायला लागलं आणि समजा हा लो ब्रेक झाला, तर मग ह्याचा एम शेप सुद्धा बनू शकतो. तर त्याच्यामुळे आता तो दोन्ही दिशांना जाऊ शकतो. 50-50% शक्यता आहे. आपल्याला थोडंसं वेट अँड वॉच केल्यानंतर लक्षात येऊ शकेल या स्टॉकमध्ये काय होईल. आपण आता पुढचा स्टॉक बघूया. हा जो अतिशय इंटरेस्टिंग असा स्टॉक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल, मी तुम्हाला आता दाखवतो की मागच्या काही दिवसांपासून ह्याच्यामध्ये सेलिंग स्टार्ट होतं. तुम्हाला इथे लक्षात येईल बघा, आपण हे काढून टाकूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल कधीपासून सेलिंग झालं होतं. सप्टेंबर महिन्याच्या साधारण दुसऱ्या आठवड्यापासून ह्याच्यामध्ये सेलिंग येत होतं. ते अगदी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खूप मोठं सेलिंग आलंय आणि त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की डब्ल्यू पॅटर्न तयार झाला. इथपर्यंत सेलिंग आलं, एक तेजी झाली, परत खाली आलं आणि डब्ल्यू पॅटर्न बनला. हा डब्ल्यू पॅटर्नचा जो ब्रेकआउट आलेला आहे हा आपल्याला आता मी तुम्हाला थोडंसं इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हा जो डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आला,
ह्या ब्रेकआउट नंतर म्हणजे इथे तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय, आपल्याला खूप चांगली तेजी झाली. मात्र ही जी तेजी होत होती, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, की कधीही लक्षात ठेवा, एक खूप मोठं सेलिंग आल्यानंतर जर बाउन्स येत असेल तर तो 50% लेवल पर्यंतच येतो. पहिल्यांदा तिथे एकदा रेजिस्टन्स घेतो. तुम्ही बघा, 2 दिवस इथे रेजिस्टन्स घेतला, तिसऱ्या दिवशी गॅपअप ओपन झालं, मात्र पुन्हा खाली येऊन क्लोज झालं, पुन्हा खाली गेलं, परत वर जायचा प्रयत्न झाला, इथे अनेक दिवस 50% लेवलला पुन्हा रेजिस्टन्स घेतला गेला आणि शेवटी परत एकदा डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय बघा. इथून सेलिंग आलंय, परत इथपर्यंत बाउन्स झाला, परत इथपर्यंत सेलिंग आलं आणि आता डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट पुन्हा एकदा येतोय. म्हणजे खाली एक डब्ल्यू पॅटर्न झाला, वर एक परत डब्ल्यू पॅटर्न होतोय. असं करत करतच मार्केट वर जातं. 50%ला आपण इथे ब्रेकआउट दिलेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आता हा हाय जो आहे 61.8% ची लेवल आहे, ह्याच्यावर उद्या टिकलं तर मग आपल्याला काय करायला लागेल, म्हणजे 2200च्या वर टिकलं तर मग 2276 78.6% ची लेवल आहे, हे आपल्यासाठी टार्गेट म्हणून ओपन होईल. त्याच्याही वर टिकलं की 2373च्या आसपास ही आपल्याला 100% ची लेवल आहे, तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कशा कशा प्रकारे स्टॉक मूव्ह होतो. कधीही कोणताही स्टॉक असा म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये वरही जात नाही किंवा स्ट्रेट लाईन मध्ये खालीही येत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला असे वेगवेगळे पॅटर्न्स बघायला मिळतात आणि ते पॅटर्न आपल्याला एकदा समजायला लागले, पर्सेंटेज लेवल आपल्याला समजायला लागल्या, की मग स्टॉकमध्ये आपल्याला विश्लेषण करणं सोपं जातं, निर्णय घेणं सोपं जातं. तर हे झालं आपल्याला दीपक नायट्रेट या स्टॉकमध्ये सध्या काय अवस्था आहे. तर हे झाले हे दोन्ही स्टॉक तेजीचे होते. आता 2 स्टॉक दाखवतोय, हे दोन्ही स्टॉक मंदीचे आहेत आणि ह्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे दोन्हीही मी फार्मास्युटिकल कंपनीज मधले स्टॉक घेतोय. पहिला स्टॉक घेतोय तो सिप्लाचा. आता सिप्लामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या अनेक दिवसांमध्ये जी काय मुवमेंट झालेली होती, इथून बघा हा हाय बनलेला होता, साधारण या लेवलच्या आसपास हाय बनलेला होता. त्यामुळे नॅचरली रेजिस्टन्स होता, पण ह्या रेजिस्टन्समुळे आज जे काय सेलिंग बघायला मिळालं, हे एवढं मोठं सेलिंग आज आपल्याला कशामुळे बघायला मिळालं. तर असा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्याला काहीतरी कारण आहे. कारण मागच्या 2 महिन्यामध्ये बघा, इथून त्याला खाली यायला, इथपर्यंत यायला किती दिवस लागले होते. तुमच्या लक्षात येईल, ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात झालं होतं, ऑक्टोबर महिना लागला ह्या लेवल पर्यंत यायला, बरोबर. तर आज एका दिवसातच तिथून तिथपर्यंत खाली आलंय. ह्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे आणि मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण काही सदस्य नियमित व्हिडिओ बघत नाहीत, त्यामुळे त्यांच्या आता ते लक्षात नसेल किंवा त्यांना समजणार नाही. तर इथे खाली आपल्याला दिसतंय, तर त्याच्यामध्ये आपण क्लिक केलं की न्यूज आपल्याला समजू शकतात, इव्हेंट समजू शकतात. तर इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला एक बातमी दिसते. ही बातमी काय आहे? इंडिया सिप्ला पोस्ट वर्स्ट डे इन 8 years ऑन एफडीए वॉर्निंग लेटर. एफडीए ही अमेरिकन ड्रग एजन्सी आहे. प्रत्येक देशामध्ये औषधांना नियंत्रित करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा असतात, तर ते अमेरिकन जे आहे ते अमेरिकन एफडीए आहे, यूएस एफडीए म्हणतात. भारतामध्ये सुद्धा एफडीए आहे, इंडियन एफडीए असतं. तर त्यांनी एक वॉर्निंग लेटर सिप्लाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे 8 वर्षामध्ये कधीही एवढं मोठं सेलिंग एका दिवसात आपल्याला बघायला मिळालं नव्हतं. म्हणून इथे वर्स्ट डे इन 8 years असं म्हटलंय. 8 वर्षातला सगळ्यात वाईट दिवस सिप्ला ह्या स्टॉकसाठी झालेला आहे. आता मग ह्याचं पुढं काय होऊ शकतं? आपल्याला बातमी तर कळली, आज उशिरा कळली समजा, आपण असं समजूया. एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर 2 शक्यता आहेत. एक म्हणजे काय, तर ह्याला फॉलोअप येणार 100%. कारण एवढं सेलिंग झालंय, आज आता सगळ्यांना न्यूज समजणार, ज्यांच्याकडे स्टॉक आहे त्यांना समजणार. हळूहळू ते काय करणार, ह्याच्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करणार. त्यामुळे लगेच खूप मोठं सेलिंग होईल असं नाही, कदाचित होऊ पण शकतं, पण एखादं पॉज होऊ शकतं आणि त्यानंतर एक पुन्हा कंटिन्यू होऊ शकतं. तर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्याच्यामध्ये सिप्लामध्ये थोडंसं निगेटिव्ह झालेलं आहे. एक पॉज होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा जो काही लो बनेल तो जर तुटला, म्हणजे आजचा लो समजा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुटला, तर मग आपल्याला छोटी छोटी टार्गेट खालच्या दिशेनं ठेवायची आहेत. 1150 हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल. थोडंसं त्याच्यावर आपण जर जात असू, थोडंसं हे याला वर घेतलं तर मग 1116 वगैरे अशी आपल्याला टार्गेट दिसत आहेत आणि 1100 पर्यंत हा स्टॉक, म्हणजे आणखीन ₹70 आपल्याला हा स्टॉक खाली येऊ शकतो. आणि तसं झालं तर तुम्हाला इथे एक एम पॅटर्न सुद्धा आता दिसतोय.
मी थोडंसं झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर इथे तुम्ही जर अगदी मोठ्या प्रॉस्पेक्टिव्हनं बघितलं तर इथपर्यंत तेजी झाली, इथपर्यंत मंदी झाली, परत इथपर्यंत तेजी झाली आणि परत खाली येत असेल तर पहिला हाय हा वर होता, दुसरा हाय पण त्याच लेवलला आहे साधारण, आणि आता एम पॅटर्न झाला तर आणखीन खाली सेलिंग येऊ शकतं. अर्थात स्टेप बाय स्टेप घ्यायचं आहे. मोठं सेलिंग आज होऊन गेलंय, याला फॉलोअप येऊ शकतं आणि एक चांगला आपल्याला ट्रेडिंगची अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये मिळू शकते. त्याचाच परिणाम काय होतो, ऑरो फॉर्मा ज्याच्यामध्ये काल एक चांगली न्यूज आलेली होती आणि म्हणून काल एक चांगली तेजी झालेली होती. तुम्ही इथे बघितलं तर ती न्यूज तुम्हाला इथे वाचायला मिळेल. कालची न्यूज आहे. मी मुद्दाम तुम्हाला त्याचं हे दाखवतो. येस्टरडे लिहिलंय बघा, रॉयटर्स या न्यूज एजन्सीनं ही बातमी दिली आहे. इंडियाज अरबिंदो फार्मा रायझेस आफ्टर युनिट गेट्स USFDA अप्रुव्हल. USFDA अप्रुव्हल मिळाल्यामुळे अरोफॉर्मामध्ये तेजी झाली असं काल बातमी होती. मात्र आज काय झालं बघा, आज जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला लक्षात येईल. आपण हे सगळं काढून टाकूया. आज सिप्लाच्या न्यूजमुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मंदी बघायला मिळाली. आता इथे आपल्याला ह्याचा विश्लेषणात कसा उपयोग करून घ्यायचा आहे, तर हा आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न दिसतोय. म्हणजे वरच्या बाजूला जेवढी तेजी झाली आज तेवढीच मंदी झाली असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ह्याला ट्विझर टॉप पॅटर्न असं म्हणतात. आणि जर हा लो तुटला तर येणाऱ्या काळामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. किती खाली जाऊ शकतं आपल्याला, जर समजा तुम्ही इथे फिब रिट्रेसमेंट लेवल वापरल्यात तर तुम्हाला समजू शकेल. आता मी प्रत्येक स्टॉकमध्ये दरवेळेला ती लेवल वापरून दाखवणार नाहीये. हा हाय मार्क करा, हा लो मार्क करा, तुम्हाला लेवल्स मिळू शकतील आणि त्याच्या आधारे तुम्ही विश्लेषण करू शकता. तर हे झालं चारही स्टॉकचं विश्लेषण. आजचं विश्लेषण आणि आजची थीम तुम्हाला कशी वाटली, यातनं तुम्हाला काही नवीन समजलं का? नवीन समजलं असेल आणि आजचं विश्लेषण आवडलं असेल तर नक्की ह्या व्हिडिओला एक लाईक करा. आणि जर विश्लेषण आवडलं असेल तर एखादी चांगली कमेंट सुद्धा व्हिडिओच्या खाली पोस्ट करू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली पोस्ट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.